नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे सुगंधा संपदाला म्हणत असते, की अजिबात काळजी करू नका. आपल्या मानसीला काहीसुद्धा होणार नाही आहे आणि तेजसची सुद्धा काळजी करू नका. तेजसच्या डोळ्यामध्ये मानसीबद्दल तुम्ही काळजी बघितलीत ना? आता तो मानसीला काहीसुद्धा होऊ देणार नाही आहे. तो आता कधी एकदा मानसी बरी होते असाच विचार करत असेल आणि तुम्ही नका काळजी करू. आता तो मानसीला काहीसुद्धा सांगणार नाही आहे. तेव्हा इकडे संपदा म्हणत असते, की आता निदान तेजसने मानसीची तब्येत बरी नाही आहे, तर तो विषय काढायलाच नको, की तुम्ही सोडून जा म्हणून. आता ते दोघंजणं फक्त एकत्र राहायला हवेत, असं संपदा म्हणत असते, की देवा मानसीच्या पाठीशी उभे राहा आणि तिला लवकरात लवकर बरं करा आणि तेजसच्या मनामध्ये आता तिला सत्य सांगण्याचा विचार अजिबात येऊ देऊ नका. तेवढ्यातच तिथे रणजित आलेला असतो. रणजित बघतो तर काय, संपदा आणि सुगंधा दोघीजणी बाहेरच बसलेले असतात. तेव्हा रणजित आता संपदाला बघून घाबरतो आणि लगेचच तिथून तो बाजूला निघून जातो, जेणेकरून संपदाने त्याला बघू नये. कारण त्याला माहिती असतं, जर संपदाने मला इथे बघितलं तर ती माझ्यावरती नक्कीच रागवणार. आणि म्हणूनच रणजित आता आपलं तोंड लपवून एका दुसऱ्या बाजूने आता निघून जातो, पण संपदाला काही दिसत नाही. त्यानंतरला इथे आता खूपच जास्त तेजस रडत असतो मानसीसाठी. मानसीची अवस्था जी काही झालेली असते, तर तो स्वतःला त्यासाठी गुन्हेगार समजत असतो. तो म्हणतो, की मानसी मला माफ करा. खरंच लकी चार्म मला माफ करा. मी तुमच्यावरती रागवलो आणि म्हणूनच तुम्हाला इतकं टेन्शन आलं. तेव्हा तेजस म्हणत असतो, की मानसी तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टरांनी सांगितलंय आता तुम्ही लवकरात लवकर बऱ्या होणार आहात. तुम्ही लवकरात लवकर शुद्धीवरती येणार आहात आणि आता एकदा का शुद्धीवरती आलात ना, की मग मी तुम्हाला घरी घेऊन जाईन आणि तुमची व्यवस्थित काळजी घेईन. आणि हे बघा आता तुम्ही जास्त दगदग करायची नाही आणि मला माफ कराल ना तुम्ही राष्ट्रहित? मी काय माहिती तुमच्यावरती एवढं का चिडलो. तेव्हा तेजसला आठवतं, की त्याने मानसीचा फोन उचललेला असतो. तेव्हा रणजितने फोन करून सांगितलेलं असतं, की उद्या मीटिंग आहे, तुमचं प्रेझेंटेशन आहे, तेव्हा लवकर ऑफिसला या. तेव्हा इथे तेजसला कळलेलं असतं, की मानसी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते. तेव्हा तेजस म्हणतो, मला काय माहिती काय झालं होतं. जेव्हा मला कळलं, की तुम्ही रणजितरावांच्या ऑफिसमध्ये काम करताय, तेव्हा मला अचानकपणे राग आला. तेव्हा इकडे तेजसला आठवत असतं, ज्यावेळेला मानसी छान इथे पिंक कलरची साडी नेसून आलेली असते, तेव्हा तेजस तिच्याकडे एकटक बघत होता. ह्या सगळ्या आता गोष्टी त्याला आठवत असतात. तेव्हा तेजस म्हणत असतो, की मानसी तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना, ते मला माहिती आहे. तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवलात. इतकं प्रेम का करता तुम्ही माझ्यावरती सांगा ना? इतका जीव तुम्ही मला का लावता? पण आता नाही. आता मला कळलं आहे, की तुमच्या मनात जे काही आहे ना, तसंच होईल आणि मी तसंच करेन, जे तुम्हाला हवं आहे. तेवढ्यातच तिथे रणजित आलेला असतो. मानसीचा हात तेजसने आपल्या हातात घेतलेला असतो हे बघून रणजितला खूप जास्त राग येतो. तेव्हा रणजित म्हणत असतो, की "कशा आहेत मानसी? शुद्धीवरती आल्या का?" तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, "नाही ना, अजून शुद्धीवरती नाही आल्यात. तुम्ही या ना, बसा." तेव्हा इकडे रणजित म्हणत असतो, की "नाही, मला असं वाटलं, की आत्तापर्यंत त्या शुद्धीवरती आल्या असतील आणि म्हणूनच त्यांना मी भेटायला आलो होतो." तेव्हा तेजस म्हणतो, "पण रणजितराव, तुम्ही तर गेला होतात ना? परत आलात का तुम्ही?" तेव्हा रणजित म्हणतो, "नाही, मी जायला तर निघालो होतो, पण माझं मन एकदम अस्वस्थ झालं. असं वाटलं, की आता इथपर्यंत आलो आहे, तर मानसी शुद्धीवरती आल्यात का ते बघूनच मगच जाईन ना." तेवढ्यातच इथे तेजस म्हणतो, "हो, त्या शुद्धीवरती तर अजून आलेल्या नाही आहेत, पण तुम्ही आलात खरंच बरं वाटलं." त्यानंतरला इथे रणजितला जो फोन आलेला असतो, रणजित तो फोन कट करतो. तेव्हा इकडे रणजित म्हणतो, "सॉरी हां, फोन मी सायलेंटवरती ठेवायला विसरलो." तेजस म्हणतो, "नाही, काहीच हरकत नाही आहे. महत्त्वाचा फोन असेल तर तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालेल." तेव्हा रणजित म्हणतो, "हो, फोन तर मला घ्यावाच लागणार आहे." तेव्हा इकडे आता गायत्रीचा नंबर बघितल्यानंतर खूपच जास्त राग रणजितला आलेला असतो. कारण रणजित जेव्हा मानसीला बघायला जातो, तेव्हाच इथे गायत्री फोन करत असते. तेव्हा रणजित म्हणत असतो, "काय हो तुम्हाला कळत नाही का? एकदा फोन कट करतोय म्हणजे याचा अर्थ मला बोलायला जमत नाहीये. मी नंतर फोन करेन. मी माणसांमध्ये उभा आहे. ही साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही. सारखा-सारखा फोन करत असता. एकदा फोन कट केल्यावर जरा थांबायचं असतं. एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का?" तेव्हा गायत्री म्हणते, "हे बघा,
माझं कामच तेवढं महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच मी फोन केला होता. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते की काय झालं, मानसीचं काही कळलं का? तेव्हा रणजित म्हणतो, मानसीचं काही कळलं का म्हणजे? मानसी आता लवकरच शुद्धीवरती सुद्धा येणार आहेत. मानसी बऱ्या आहेत. त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुली अगदी व्यवस्थितरित्या झालेलं आहे. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, ते सगळं ठीक आहे. मानसीला शुद्धसुद्धा आली का? तेव्हा रणजित म्हणतो, नाही अजून शुद्धीवरती तर आलेली नाही आहे. पण त्या लवकरच येतील आणि त्या बऱ्यासुद्धा होतील. मी त्यांना काही होऊच दिलं नसतं. हॉस्पिटलमध्ये सुद्धा मीच पैसे भरलेले आहेत. तेव्हा गायत्री म्हणते, काय? तुम्ही का भरलेत पैसे? तेव्हा रणजित म्हणतो, हां मग मग काय करायचं होतं मी माझ्या मानसीची काळजी घ्यायला नको का? आणि तसंही हे सगळं जे काही झालं आहे ना, ते माझ्यामुळे झालेलं आहे. आणि मग मी खर्च केला तर काय झालं? तो तेजस एवढे पैसे कुठून आणणार होता? आणि तोपर्यंत मानसीची ट्रीटमेंटसुद्धा थांबलेली असते. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, अहो तरीसुद्धा तुम्हाला हा नसता शहाणपणा कुणी करायला सांगितला होता? हे बघा, याच्यापुढे तुम्ही जे काही कराल ना, मला विचारून करत जा, नाहीतर नंतर मी कधीच तुमच्या प्लॅनमध्ये सहभाग घेणार नाही. मग जे काही करायचं आहे ना, ते तुम्ही एकट्याने करा. मला काहीही देणं घेणं नाही आहे. मग चालेल का सांगा तुम्हाला? नाहीतर याच्यापुढे जे काही कराल ना, ते सगळं मला विचारून कराल. 2 लाख रुपये तुम्हाला कुणी सांगितले होते भरायला? ते सुद्धा त्या तेजससाठी का त्या मानसीसाठी? तेव्हा रणजित म्हणतो, मला फक्त मानसीशी घेणं देणं आहे आणि ती जिवंत राहणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. बाकी माझ्यासाठी काहीही महत्त्वाचं नाही आहे. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते की त्या मानसीच्या जागी तेजस असता तर येव्हाना तो वरती ढगामध्ये पोहोचला तरी असता. तेव्हा इकडे आता अंगावरती शॉल वगैरे घेऊन एक माणूस हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तेव्हा इकडे संपदा म्हणत असते की तेजसराव, अजिबात तुम्ही मानसीच्या समोर कसलाही विचार किंवा विषय काढायचा नाही आहे. तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते की तेजस बाळा, आम्ही घरी जातो आहे, पण तुला काहीसुद्धा लागलं ना तरीसुद्धा फोन करून लगेच सांग हा बाळा. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हो नक्कीच सांगेन. तर इकडे उद्या आता काय काय बनवायचं आहे, कसली तयारी करायची आहे, हे सगळं आता संपदा आणि सुगंधा एकमेकींजवळ बोलत असतात. तेवढ्यातच आभा आपला फोन घेऊन बाहेर येते आणि ती विनीतला फोन करते. तेव्हा इथे विनीत म्हणत असतो, अरे आभा बोल ना, सगळं काही ठीक आहे ना घरी? अगं मी तुला पुन्हा फोन करणारच होतो, पण माझा फोन मानसीने उचलला ना, आणि त्याच्यामुळे मग तिने व्यवस्थित समजावून सांगितलं की इथे कुणीही काही आभाला म्हणत नाही आहे आणि म्हणून माझी चिंता मिटली आणि मी तुला फोन केला नाही. तेव्हा आभा म्हणत असते की तुला माहिती आहे का काय झालं आहे ते? तेव्हा विनीत म्हणत असतो, काय झालं आभा, तू रडतेस का? हे बघ, तू एक काम कर, तू मानसीला फोन दे आणि मग मी तिला सांगतो की घरातल्या लोकांना सांग तुला काही बोलायचं नाही. जे काही बोलायचं आहे, ओरडायचं आहे, मारायचं आहे, ते मला मारायला सांगा, मला ओरडायला सांगा. तेव्हा इकडे आता आभासुद्धा हसायला लागते. तेव्हा विनीत म्हणत असतो की आभा, अगं मानसी कुठे आहे? तू देतेस का तिच्याकडे फोन? तेव्हा आभा म्हणत असते की मानसी वहिनी हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा विनीत म्हणतो, का गं काय झालं? ती का हॉस्पिटलमध्ये आहे? बरी तर आहे ना ती? तेव्हा आभा म्हणत असते, नाही ना विनीत, ती बरी नाही आहे. तिचा अपघात झाला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. अजून तरी तिला शुद्धसुद्धा आलेली नाही आहे. काय करावं काही कळत नाही आहे. म्हणजे बघ ना, मानसी वहिनी एवढी चांगली आहे, पण देव तिच्याच पाठीमागे का लागला आहे? तिच्या पाठीमागे हे दुखणं का? तेव्हा तिथे गायत्री येते. तिला कळलेलं असतं की आभाने विनीतला फोन केला आहे. तेव्हा इकडे ती जरा आवाज करते. त्यानंतर आभा लगेचच आपला फोन कट करते आणि ठेवून आता घरामध्ये जायला निघते. तेव्हा गायत्री म्हणत असते, काय आभा, अगं काय झालं? तुला मानसीची खूपच जास्त काळजी वाटते का? म्हणून तुला रडू येते? हे बघ, मला माहिती आहे मानसीचा अपघात झाला आहे म्हणून सगळेजण खूपच जास्त टेन्शनमध्ये आहेत. मी सुद्धा आहे अगं, मला पण काय आनंद नाही झाला आहे मानसीचा अपघात झाला आहे तर. तेव्हा गायत्री म्हणते, पण आभा तुला फारच वाईट वाटत असेल, कारण या घरामध्ये एकमेव अशी ती मुलगी आहे जी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहते, तुला साथ देते, हो की नाही? म्हणूनच तुला एवढं वाईट वाटतंय ना, की आता जर तिला काही झालं तर तुझी कोण बाजू घेणार, असं वाटते का तुला? तेव्हा आभा म्हणते, अगं वहिनी असं का बोलतेस तू? तेव्हा गायत्री म्हणते, का काय मी चुकीचं म्हणाले? बरं ठीक आहे, मी पण अगं काय माणूस घाणी नाही आहे. तिला बरं वाटत नाही आहे, तिचा अपघात झाला आहे, तर तिच्यासाठी आपण प्रार्थना करायला नको का? चल आभा, तू सुद्धा प्रार्थना कर आणि मी सुद्धा देवाजवळ बसणार आहे आज हात जोडून, ते सुद्धा मानसीला लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून, ती शुद्धीवरती यावी म्हणून. तेव्हा इकडे दोघीजणी आता देवघरामध्ये जायला निघतात. त्यानंतरला तेजस मानसीजवळच बसून असतो.
तेव्हा तिथे सिस्टर येतात आणि म्हणतात, हे घ्या ना, ही गोळ्या तुम्हाला ह्या घेऊन यायचं आहे, हे आहे प्रिस्क्रिप्शन. तेव्हा तेजस आता गोळ्या आणण्यासाठी तिथून निघून जातो. तर इथे तेजस गेल्यानंतर अंगावरती शॉल घेऊन जो माणूस तिथे लपून बसलेला असतो तो आता इकडे ICUच्या दिशेने जात असतो. तिथे मानसीला ठेवलेलं असतं आणि म्हणूनच तो आता मानसीला बघून लगेचच तिथून जाणार असतो. तेव्हा इकडे शालवाला माणूस हा नक्की कोण आहे हे तेजस बघत असतो. तेजस त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो की कोण आहेस कोण तू आणि इथे काय करतोयस? मगाशी जेव्हा मी गोळ्या आणायला जात होतो ना तेव्हाच मी तुला बघितलं होतं की हा माणूस नक्की आहे तरी कोण? कोण हे बघायला हवं. तेव्हा इकडे तेजस त्याच्या चेहऱ्यावरचं काढतो तर तो दुसरा तिसरा कोणी नसून तो दिनेश असतो. दिनेश तिथे आलेला असतो मानसीला बघायला. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की दादा तू तू का अशी अंगावरती शालबिल घेऊन आलेस? तुला काय वहिनीने जास्त दाबात ठेवले की काय? धमकी देते का ती तुला? आणि तू इथे कशाला आलेस? एवढा राग आलाय का आमचा तुला म्हणून तू इथे मानसीला? तेव्हा इकडे तेजसला म्हणायचं असतं तू मानसीला मारण्यासाठी इथे आलेस का? तेव्हा दिनेश म्हणतो तेजस तुला काय म्हणायचं आहे? मी इथे मानसीला मारायला आलो आहे असं म्हणायचं आहे का तुला? अरे तुला एवढा वाईट वाटतो का रे मी? तेव्हा तेजस म्हणतो नाही रे दादा तू वाईट नाही आहेस मला माहिती आहे ना. तू खूप चांगला आहेस पण तुझी ती बायको ती गायत्री वहिनी ती कशी आहे ते तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा तेजस म्हणतो की हे बघ मी इथे जुन्या गोष्टी बोलायला नाही आलो आहे. मी सकाळी तुमच्या दोघांबद्दल वाईट बोललो आणि लगेच मला मानसीच्या अपघाताची बातमी कळली. तेव्हा माझ्या मनामध्ये खूप जास्त गिल्ट आलं. म्हणजे मला असं वाटलं मी बोललो आणि तुमचा अपघात झाला की काय? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की दिनेश दादा अजिबात रडू नकोस आणि वाईट वाटून घेऊ नकोस. हे बघ या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे रे. तू बोललास म्हणून काही झालेलं नाही आहे. तेव्हा दिनेश म्हणतो नाही रे पण तरीसुद्धा मी चुकीचं बोललोच ना. आपल्या माणसाचं वाईट चिंतणं हे सुद्धा चुकीचंच आहे आणि मी तुमच्या दोघांचं वाईट चिंतलं आणि म्हणून असं झालं आणि मला त्याचं गिल्ट आहे. म्हणून मी इथे माफी मागायला आलो आहे मानसीची. तेव्हा इकडे मानसी आता शुद्धीवरती सुद्धा येत असते. तेव्हा इथे तेजस देवाचे आभार मानतो आणि म्हणतो की बरं झालं इथे मानसी शुद्धीवरती सुद्धा आलेल्या आहेत. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की मानसी कशात तुम्ही? बरं वाटते ना तुम्हाला? तेव्हा ती म्हणते राष्ट्रहित मला माफ करा. खरंच मला माफ करा. तेव्हा तेजस म्हणतो अजिबात नाही. तुम्ही अजिबात आता या विषयावरती बोलायचं नाही आणि मनातून सगळं काढून टाका बरं. मी तुम्हाला कधीच माफ केलं आहे आणि हे बघा तुम्हाला सरप्राईज द्यायला कोण आले ते बघा. तेव्हा इकडे तेजस आता दिनेशला पुढे बोलावतो. तेव्हा दिनेश म्हणतो मानसी बरी आहेस ना तू बाळा? आणि माफ करा मला मी तुमच्याबरोबर जे काही वागलो त्यासाठी प्लीज मला माफ कर. पण माझा तुमचं वाईट व्हावं असा हेतू कधीच नव्हता. तुम्ही नेहमी आनंदी आणि सुखी असायला हवं. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की दादा जाऊ दे रे. तू सुद्धा मला पाण्याची बाटली घेऊन देतच असतोस ना नेहमी. आणि जे झालं ते झालं. मी सुद्धा तुझ्याबरोबर चुकीचा बोललोच होतो. तेव्हा दिनेश म्हणतो तरीसुद्धा आता तुम्ही दोघेजण एकमेकांची काळजी घ्या आणि तेजस तिला काय हवं नको ते बघ आणि तुझं तोंड आहे ना ते बंद ठेव. तिला जास्त त्रास द्यायचा नाही. तिला जास्त काही बोलायचं नाही. तेव्हा इकडे आता दिनेश म्हणत असतो की मानसी मी जे काही तुला बोललो असेल त्यासाठी खरंच सॉरी. पुन्हा अशी चूक होणार नाही. तेव्हा तेजस म्हणत असतो की दादा आणि मी माझं तोंड आहे ना बंदच ठेवतो. तेव्हा इकडे आता गायत्रीने ही सगळी आग लावलेली असते. पण दिनेशला मात्र आता आपली चूक ही कळलेली असते. तो येऊन मानसीला सुद्धा बघतो आणि इथे तेजसजवळ सुद्धा अगदी व्यवस्थित बोलतो. तर दिनेशला आता लपून छपून यावं लागलं फक्त गायत्रीसाठी जेणेकरून गायत्रीने त्याला बघू नये म्हणून. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की तेजस प्लीज प्लीज मला माफ करा राष्ट्रहित. मी तुमच्यापासून ही गोष्ट लपवायला नको होती. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता गायत्री तेजसला म्हणत असते की हे घे हे ठेव. तेव्हा इकडे तेजस म्हणतो की हे काय आहे? तेव्हा गायत्री म्हणते की हे पैसे आहेत. पण हे बघ हे पैसे आहेत ना मी स्वतःहून तुला देते. म्हणजे हे पैसे घे आणि घराच्या कागदपत्रांवरती सही कर असं मी काहीसुद्धा तुला म्हणणार नाही आहे. पण हे पैसे ठेव. तुला यांची गरज पडेल. कारण आता मानसीला बरं वाटत नाही आहे. ते हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा तुला पैशांची गरज पडेल म्हणून मी तुला हे देते. नाहीतर बाकी हे पैसे देऊन मी तुला घर नावावरती माझ्या कर असं मी तुला अजिबात म्हणणार नाही आहे. तेव्हा तेजस तिला थँक्यूसुद्धा म्हणतो. त्यानंतरला इथे आता संपदा येते मानसीजवळ आणि म्हणत असते की मानसी या माणसाबद्दलचं एक सत्य तुला सांगायचं आहे. आणि इकडे संपदा आता इथे मानसीला मुद्दामून म्हणत असते की या माणसाबद्दलचं सत्य तुला सांगायचं आहे. तेव्हा मानसी
खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. ती आपल्या आईकडे बघतच राहते, की नक्की आपल्या आईला काय सांगायचं आहे.